उन्नती आर्केड प्रकल्पाचा विशेष प्रिव्ह्यू समारंभ आणि स्नेहभोजन उत्साहात संपन्न बिल्डटेक नाशिक यांच्या महत्त्वाकांक्षी उन्नती आर्केड या व्यावसायिक संकुलाचा विशेष प्रिव्ह्यू समारंभ आज नाशिकमध्ये उत्साहात पार पडलाय। प्राण ग्रुपच्या मान्यवर सदस्यांसाठी खास आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात शहरातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवरांनी उपस्थिती लावली। उन्नती आर्केड या प्रकल्पाचे आयोजन आर्किटेक्ट मनोज हरिओम गुप्ता आणि मधुर गोपाळदास अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रेडाई नाशिक मेट्रोचे सेक्रेटरी तुषारजी संकलेचा व उद्योग वर्धिनीचे सुनीलजी चांडक सर हे होते। कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 10:30 वाजता स्वागत आणि प्रकल्प सादरीकरणाने झाली। 11 ते 12 दरम्यान प्रोजेक्टचे सविस्तर प्रेझेंटेशन देण्यात आले आणि व्यावसायिक संधीबाबत सखोल चर्चा पार पडली। उपस्थित सदस्यांनी प्रकल्पाच्या संधी आणि विशेषतांबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या। कार्यक्रमानंतर दुपारी 12 वाजता स्वादिष्ट स्नेहभोजनाची ही व्यवस्था करण्यात आली होती, ज्यात सहभागी सदस्यांनी आनंदाने सहभाग घेतला। आपल्या सहकार्यानेच नव्या उंची गाठता येईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केलाय। उन्नती आर्केड हा प्रकल्प लवकरच ग्राहकांसाठी सुरू झाला असून या विशेष प्रिव्ह्यूद्वारे प्रकल्पाचे पहिले दर्शन घेण्याची संधी प्राण सदस्यांना मिळाली आहे। उन्नती आर्केड हे संकुल मखमलाबाद राऊ हॉटेल रिंग रोडवरील महाराष्ट्र ग्रामीण बँकेजवळ तलाठी कार्यालयाजवळ वसलेले आहे। या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन बिल्डटेक कडून करण्यात आले असून उन्नती आर्केडचे संचालक मनोज गुप्ता व मधुर अग्रवाल यांनी उपस्थितांचे मनपूर्वक आभार मानले। तसेच प्राणचे अध्यक्ष राज तलरेजा, IPP विक्रांत आव्हाड आणि सेक्रेटरी नितीन कोटकर, प्राणचे सर्व पदाधिकारी आणि सर्व सभासद यावेळी उपस्थित होते। एकत्र येऊ यशस्वी होऊ या घोषवाक्याला साजेसा असा हा सोहळा निश्चितच व्यावसायिक संधीसाठी एक नव्या पर्वाची सुरुवात ठरला। नमस्कार, मी बादल अग्रवाल। उन्नती आर्केड या प्रोजेक्टची थोडीशी तुम्हाला माहिती देतो। हा प्रोजेक्ट आहे बिल्डटेक या डेव्हलपरांचा। हा प्रोजेक्ट येईल आपलं मखमलाबाद रोड आणि राऊ हॉटेल या कनेक्टिंग रिंग रोडवरती। या प्रोजेक्टमध्ये आपण फक्त कमर्शियल युनिट्स काढलेले आहेत, शॉप्स आणि शोरूम्स आणि आपले कमर्शियल स्पेसेस। जर तुम्ही शॉपचं एरिया जर बघायला गेले तर 591 स्क्वेअर फूट पासून 1220 स्क्वेअर फूट पर्यंत आहे आणि जर याचं फ्लोअरचा एरिया जर बघितला तर 2597 स्क्वेअर फूटचा आहे। हे जर शॉप्स तुम्ही बघायला गेले तर आपले टेक्सटाईल मार्केट, बँक्स, त्यानंतर स्वीट मार्ट, ज्वेलरी शॉप, त्यानंतर क्लासेस, जिम्स, बरेचसे रिटेल जे आपले स्टोर्स आहेत त्यांना सुटेबल आहे, कारण की 30 मीटर रिंग रोड आणि फ्रंट असल्यामुळं विजिबिलिटी आणि त्याचं खूप चांगलं बेनिफिट भेटेल इकडे। कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत जर बघायला गेले तर गंगापूर रोड, मखमलाबाद गाव, राहू हॉटेल, मसरूळ, ओझर एअरपोर्टची चांगली कनेक्टिव्हिटी आपल्याला भेटते इकडे। तर कृपया मी सर्वांना विनंती करतो का ज्यांना काही बुकिंगसाठी किंवा डिटेल। नमस्कार, मी मधुर अग्रवाल। नमस्कार, मी आर्किटेक्ट मनोज गुप्ता। आपण सर्वांनी आज इथे वेळात वेळ काढून इथे उपस्थिती दिली त्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद आणि आपल्या शुभेच्छांसाठी मी आपलं ऋणी आहे। आमचा बिल्डटेक म्हणून एक मखमलाबाद रोड फ्रंटला 30 मीटर रोड फ्रंट आणि 9 मीटर रोड फ्रंटला एक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट आत्ताच आम्ही लॉन्च करत आहोत। त्यामध्ये 4 शॉप आणि 2 कमर्शियलवरती अप्पर फ्लोअर आहेत। तर या संदर्भात कोणालाही काही इन्क्वायरी असल्यास आम्हाला कॉन्टॅक्ट करावे। धन्यवाद। आर्केड बिहाइंड महाराष्ट्र जर्मन बँक, ग्रामीण बँक, नियर तलाठी ऑफिस, मखमलाबाद पेठ रोड। कंटिन्यू करायचे आहे। सगळ्यात आधी मी मधुर अग्रवाल आणि त्यांचे पार्टनर यांचे हार्दिक अभिनंदन करतो की या मखमलाबाद एरियामध्ये त्यांनी हा एक अतिशय चांगला प्रोजेक्ट घेतला आहे। आपल्याला त्यांनी लॉन्चिंगला न बोलवता पोझिशनला बोलवलेलं आहे। त्यामुळे आपल्याला सगळ्यांना प्राण मेंबर्सना विशेषतः जे सगळे बहुतांशी आमचेच पार्टिसिपंट आहेत या सगळ्यांना ही एक खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे। बऱ्याच वेळेला आपण लॉन्चिंगला बोलवतो कस्टमरला, तो कस्टमरला डाऊट्स असतो, प्रोजेक्ट केव्हा पुरं होईल की नाही, त्यांना काही अडचण आली तर काय होईल। अशा वेळेला एक रेडी पोझिशन प्रोजेक्ट जेव्हा मधुर बाईंनी आपल्यासमोर आणला आहे
आय थिंक आपल्या सगळ्यांना याचं ब्रँडिंग करायला, याचं प्रमोट करायला खूप चांगली संधी आहे. जसं सांगितलं तुषारनी की नाशिकला आता 2 वर्षातच कुंभमेळा आहे. खूप मोठी उलाढाल त्या निमित्ताने होत असते. गोष्टी ह्या नाशिकमध्ये होत आहेत, तर डेफिनेटली नाशिकची ग्रोथ ही आता कोणी थांबवू शकत नाही. जरी याला कोणी असं आपलं कोणी साहेब जरी नसले आपल्या मागे, कोणी पालकत्व जरी त्या पद्धतीने घेतलेलं नसलं, तर नाशिक हे जे आहे ना, हे स्वबळावर उभं राहिलेलं शहर आहे. आणि ही जी ग्रोथ आहे ही सस्टेन राहणारी ग्रोथ आहे. ही काही अशी नाही की तुम्हाला फक्त काही कुंभमेळा झाला मग परत ग्रोथ ओसरली असं नाही होणार. इथे कंटिन्युअस ग्रोथ होते. याला कारण बरेच आहे. फक्त कुंभमेळा हा एक निमित्त आहे, पण बाकीचं आपण पाहिलं की आता आपला 2-3 दिवसातच आपला समृद्धी महामार्ग मुंबईपर्यंत जातो आहे. आपल्या काही वर्षातच इथे चेन्नई सुरत बायपास येतो आहे. अनेक नवीन नवीन गोष्टी होऊ राहिल्या, नवीन नवीन डेव्हलपमेंट्स होऊ राहिल्या, नवीन ब्रांचचे मेंबर्स आणि सहकारी. आपण दिवसेंदिवस बघतोय की बऱ्याच लोकांबरोबर अशी चर्चा होते की खूप कन्स्ट्रक्शन वाढलं आहे, खूप सप्लाय वाढलं आहे. आताही सर आपण याबाबत चर्चा करत होतो. मला आता असं वाटतं की आपण ही चर्चा सोडून द्यावी. ही याच्यासाठी सोडून द्यावी कारण आपणच आपलं मार्केट पॉझिटिव्ह करू शकतो. की आपण प्रोजेक्ट लॉन्च केलं की आपले 5 फ्लॅट बुक व्हायला पाहिजे. होतात 2-3 थोडे उशिराने होतात आणि आपण त्याच्यासाठी असं म्हणतो की अरे ते जसे अपेक्षित होतं तसं मार्केट डेव्हलप होतं. मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी आता ही फिलिंग फॉस्टर करावी, ही फिलिंग पेनिट्रेट आणि पर्क्युलेट करावी की आज आपलं नाशिक मार्केट हे पॉझिटिव्ह दिशेकडे चाललं आहे. आपल्या समोर येऊ घातलेलं एक मोठं प्रोग्रॅम म्हणजे कुंभमेळा आहे. आणि ही कुंभमेळा एक ऑपॉर्च्युनिटी आहे आपल्या सगळ्यांसाठी, नाशिकचं ब्रँडिंग करण्यासाठी, नाशिकला पुढे घेऊन जाण्यासाठी आणि नाशिक मार्केट पूर्ण भारतात नव्हे तर जगात 100% मार्केटिंग आणि ॲडव्हर्टायझिंग करण्याची. ॲज अ क्रेडाईट आम्ही एक खूप मोठं इनिशिएटिव्ह प्लॅन करतो आहे कारण अल्टिमेटली वी आर ऑल बिझनेस ऑर्गनायझेशन आणि बिझनेस ऑर्गनायझेशन असल्यामुळे वी मीन बिझनेस. डेफिनेटली CSR हा आपला एक पार्ट आहे, महत्त्वाचा पार्ट आहे, तो राहणार आहे. पण बिझनेस जर झाला, बिझनेस जर वाढला तर सगळ्या हाताला बळ मिळणार आहे, पुढेही काम करायच्या बऱ्याच संधी मिळणार आहे आणि सिटी डेव्हलप. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.